नमस्कार, स्वाती भोईर या यूट्यूब चॅनलवर तुमचे सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे। तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यामधला पहिला गुरुवार। तर या गुरुवारच्या दिवशी आपण पूजेसाठी काही दिवे वापरणार आहोत, त्यांना आपण रिपेंट करणार आहोत। तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करा, त्यामुळे मी जे नवीन व्हिडिओ अपलोड करते त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी येईल आणि तुम्ही माझ्या चॅनलचे व्हिडिओ सर्वात आधी पाहू शकता। तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर मी हे जुने दिवे घेतले होते आणि हे जुने जे दिवे आहेत हे मी पेंट केले होते आत्ताच दिवाळीमध्ये। तर यांचा कलर तो चेंज झालेला आहे। ॲक्च्युली हे डार्क झालेले आहेत। आपण दिवा लावतो वापरतो तेव्हा हे थोडंसं काळं आणि डार्क होऊन जातात, पण रिपेंट केल्यानंतर खूप फ्रेश वाटतं आणि नवीन वाटतात। त्यासाठी मी घेतलेला आहे येलो कलर घेतलेला आहे, ॲक्रेलिक कलर। कॅमलचा हा येलो कलर आहे आणि येलो कलर जो आहे पिवळा कलर माता लक्ष्मीचा फेवरेट कलर असतो आणि लाल कलर पण फेवरेट कलर असतो। तर मी हे दोन कलर्सच फक्त वापर करणार आहे पेंट करण्यासाठी। तर चला मग आपण स्टार्ट करूया। तर हे कलर किती रुपयाला मिळतात, तर ही 25 रुपयाची एक बॉटल आहे। यामध्ये 15 ml कलर आहे, पण आपल्याला हा एवढा यूज नाही होणार। आपल्याला जेवढी गरज आहे, मी 6 दिवे घेतलेले आहेत, तेच दिवे मी पेंट करणार आहे। आणि मी ब्रश घेतलेले आहेत आणि माझ्याकडे थोडे मिरर पण आहेत सर्कलचे, गोल असे आकाराचे, तर तेही मी यावर लावणार आहेत। तर आपण स्टार्ट करूया। तर मी हे 6 दिवे घेतले होते आणि मी हे पहिला पेंट केले येलो कलरने आणि त्यावर रेड कलरचे असे हे डॉट डॉट काढले आणि त्याच्यानंतर माझ्याकडे जे सर्कल आकाराचे गोल आकाराचे मिरर होते, काच होती, ती फेविकॉलने यामध्ये मी चिटकवून टाकली। त्याप्रमाणे तुम्ही कोणताही कलर देऊ शकता, तुम्हाला जो आवडता तुमचा कलर आहे। मी येलो का दिला, कारण मला हे लक्ष्मीपूजनासाठी वापरायचे होते आज, त्यामुळे मी हा येलो दिला, कारण येलो कलर खूप छान वाटतो आणि लक्ष्मी मातेचा फेवरेट कलर म्हणून येलो कलर जाण। तर आपण सुरुवात करूया। तर मी हे पेंट केलं होतं, तर यावर मी छोट्या ब्रशने हे कलर करणार आहे आणि आपले जे दिवे आहेत त्यांचं पूर्ण रूपच चेंज होऊन जाणार आहे। अशा प्रकारे माझे सर्व दिवे पेंट करून झाले आहेत। तर असंच तुम्हाला रिपेंट करायचं असेल तुमच्या जुन्या दिव्यांना, तर तुम्ही कोणताही कलर वापरू शकता, तुमच्या आवडीचा कोणताही कलर तुम्ही वापरा। जर मी हा ग्लास मिरर वापरला आहे, तर त्या व्यतिरिक्त तुम्ही छोटी टिकली किंवा छोटे डायमंड्स हे पण वापरू शकता। खूप सारं ऑप्शन्स असतं आणि खूप सारं म्हणजे वर्कचं जे काम येतं तेही तुम्ही यावर करू शकता। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय।